नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवर। आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार। तुमचा सुद्धा धावपळीचा दिवस असेलच। सकाळी थोडी गडबड असल्यामुळे संध्याकाळी पूजा मांडायचा विचार केला मी। संध्याकाळी यासाठी की लक्ष्मी येण्याचा टाइम असं म्हणतात। अशा मी मस्त रांगोळी काढून याची सुरुवात केली। लक्ष्मी मातेची स्थापना झाल्यामुळे घरामध्ये खूप आनंदी वातावरण वाटत होते। तर असंच आज संपूर्ण कुटुंब सुद्धा घरी येणार होते। माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट्समध्ये मला कळवा। चला तर मग पूजेला स्टार्ट करूया। पूजा मांडून झाल्यानंतर काव्य आणि देवांशी बाहेर दिवा लावून घेतला। दोघांचाही मूड हॅपी दिसतोय। देवीला धूपबत्ती करून नंतर पोथी वाचायला मी स्टार्ट केलं।
करून झाले. त्यानंतर मग दोघांनी पाया पडून घेतला. देवीला हळदी कुंकू वाहून दोघांनाही नमस्कार केला. देवांश पाय उपडे ठेवू नको. देवांश विचार करत होता ही कुठली पूजा आहे. तुम्ही पण पाय पडून घ्या. उद्यापनाच्या दिवशी 5 किंवा 9 सुवासिनींना पूजावं लागतं किंवा कुमारिकांना पूजावं लागतं. बट सोसायटीमधल्या लेडीजला यायला अजून खूप टाईम होता. त्याच्यामुळे मी पहिला काव्या आणि करिश्माला पूजून घेतलं. एक कुमारिका आणि एक सुवासिनी म्हणून दोघींचीही पूजा केली. त्यानंतर मग थोड्या टायमानंतर बायका येणं सुरुवात झाली. ओटी मध्ये घ्यायचं बाबा. ओटी ती घेते असं असं असं. नीट मांडी घाल, मांडी घाल. वंश पण बसला होता. तो म्हणतो दीदीला सगळं भेटतंय तर मला का नाही भेटत. सो त्याच्यात त्याला पण मी हळदी कुंकू लावला आणि एक केळं आणि फूल दिलं. तर त्याला खूप बरं वाटलं. सोसायटीमधल्या बायका येऊन गेल्या. बट मला शूट करायला नाही जमलं बिकॉज खूप घाई गडबड होती. अचानक सगळ्या एकत्र आल्या त्याच्यामुळे सगळे बिझीच होते. त्याच्यामुळे करताना आलं शूट. त्यानंतर करिश्माने सुद्धा काव्याला पुजला कुमारिका असल्यामुळे. देवांची बडबड चालू होती. त्याचं म्हणणं होतं की त्याला पण पुजावं. त्याला वाटते तिला गिफ्ट भेटते तर त्याला पण गिफ्ट भेटलं पाहिजे. त्यानंतर करिश्माने माझी सुद्धा ओटी भरली. हे करिश्माने असं काय ग काय दिलंय? वावा फूडचं केसर नानखटाई दिलेलं आहे. वावा फूडचं केसर नानखटाई. ऍडव्हर्टाइज करते. तुम्ही इकडे जा वावा घ्यायला. वावावाले बघा ही वावावाले अरे थांबा रे सगळ्यांनी थांबा थँक्यू हो वेलकम. तुम्ही खावा सकाळी उठल्यावरती. वावा फूडचंही ऍडव्हर्टाइज करत होती. पण आपल्याला जे ऍडव्हर्टाइज करायचं ना आपल्याला फक्त खायचं काम करायचंय. ही ही ओके. जेवण वगैरे करून सगळे आरामात बसले होते निवांत गप्पा मारत. त्याच्यात देवांश आणि काव्याची मस्ती सुरू झाली. काय करा ए तू चल तुझा अभ्यास तुला करत चल तू घरी चल तिकडे. चला 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 घरी जायचं. अगं तो लहान आहे काव्या. चड्डी घाल, चड्डी घाल. तू त्याला बॅक आन्सर नको करू. हो इकडे चल. ए चड्डी घालायला. तुझं माझं जमेन आणि तुझ्याला करमेन. आला काय मोठा. कोणी सांगली तर खरं लहान हे माझं ते वॉच दे. कुणाला आपण पण निघायचं. होय ए दीदी ये यार माझी साडी. नाही काय नाही 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 करते तुला आते
लाड आहे, तर तुला बोलते ना आईकडे जा. आम्ही नव्हतो तर मी नव्हती तर बरोबर राहिलास ना. मी यायलाच नव्हती पाहिजे म्हणून मी येत नव्हती दीदी है ना. त्याला आजचा दिवस कंप्लीट झालेला आहे. सगळी पूजा प्रॉपर झालेली आहे. सगळे जेवले हे सगळे प्रॉपर जेवले है ना. अमोल. चला आता सगळ्यांनी भांड्याचा पसारा दाखव. आई मला सकाळी भांडी घासायची काय दिसत नाही. हळू 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 हे कोणी करिश्मा बोललं का. नाही. चला बाय करा बाय करा. आई तू नाही दिसत. बाय. चला बाय. ए दीदी ये चल.